बातमी वसईतनं। वसईचा ढोंगी महाराज ऋषिकेश वैद्यला पिंपरीमधून अटक करण्यात आली आहे। ऋषिकेश वैद्यवर पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। थोड्याच वेळात या भामट्याला पुणे कोर्टात हजर केलं जाईल। वसईत स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचं भासवून एका 35 वर्षीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केला होता। यामधील जे आरोपी आहेत हे आरोपी माणिकपूर येथे राहतात। लगेच मांजरीच्या पोलीस पथकाने जाऊन त्यांचा शोध घेऊन काल रात्री आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आता पुढील न्यायालयासमोर हजर करण्याची त्यांची कारवाई सुरू आहे। नेमकी महिलेची काय तक्रार आहे? यामध्ये महिलेनं तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती शारीरिक अत्याचार केल्याबाबत BNS कलम 64 प्रमाणे तक्रार नोंदवलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे सध्या संपर्कात आहेत। यशपाल, हडपसरमध्ये खरं तर गुन्हा नोंदवण्यात येणार आहे अशी माहिती मिळतेय। आता काय नेमकी कारवाई होणार आहे, या पुढचा तपास कसा असेल? तन्मय, कॅप्टन अशोक खरात याचा जो कारनामा आहे किंवा त्याचं जे सेक्स रॅकेट आहे ते उघड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ही विवाहित महिला समोर आली। तिने तिच्यासोबत घडलेला जो प्रसंग आहे तो पतीला सांगितला आणि मग मांजरी पोलिसांच्या मदतीने तिने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला। तो गुन्हा मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। पुणे पोलिसांनी 4 विशेष पथकं नेमून वसईमध्ये त्याला शोधण्यासाठी पथक पाठवलं होतं, परंतु तो वसईमध्ये सापडला नाही। पिंपरी चिंचवड भागातील काळेवाडी परिसरात त्याला आज पहाटे उचलण्यात आले। ऋषिकेश वैद्य असं या भोंदू भावाचं नाव आहे आणि याने ऑक्टोबर 2023मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या विवाहितेला संपर्क साधून एका लॉजवर माझ्या अंगामध्ये दैवी संचार आहे आणि मी तुला मंत्रतंत्र शिकवतो, मी महादेवाचा अवतार आहे आणि तू पार्वती आहे असं तिला हिप्नोटाईज करून संमोहित करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते, लैंगिक अत्याचार केले होते असं त्या महिलेने म्हणलेलं आहे। आता मांजरी पोलिसांनी याला पुणे शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन आता लष्कर न्यायालयात आता थोड्याच वेळात त्याला दाखल करणार आहे आणि पुढे त्याला पोलीस कोठडी घेण्याची तयारी पुणे शहर पोलिसांकडून आहे। एकूणच कॅप्टन खरात प्रकरणानंतर असे ऋषिकेश वैद्य याचं बिंग फुटलेलं आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।